पावसातली रात्र. आयुष्यात कधी कधी अशी एक रात्र येते जी फक्त वेळ म्हणून नाही तर आठवण म्हणून कायम मनात राहते. ती रात्र अनन्याच्या आयुष्यात तशीच आली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि सगळं बदलून टाकण्यासाठी. अनन्या साधी होती, दिसायला सामान्य, बोलायला कमी आणि मनात फार काही साठवून ठेवणारी. लहानपणीच वडील गेले, आई आजारी, घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. तेव्हाच ती लवकर मोठी झाली. सकाळी उठून आईची औषधं, मग ऑफिस आणि रात्री पुन्हा तोच थकलेला दिवस. हसणं तिच्या चेहऱ्यावर होतं पण मनात नव्हतं. ऑफिसमध्ये अनेक लोक होते पण तिचं लक्ष कधीच कुणाकडे गेलं नव्हतं. कारण प्रेम वगैरे गोष्टींसाठी तिच्याकडे वेळ नव्हता. आणि विश्वास, तो तर तिनं फार आधीच गमावला होता. आदित्य ऑफिसमधलाच एक मुलगा होता, खूप शांत, नेहमी आपल्या कामात मग्न. कोणाशीही फारसं बोलायचं नाही. लोक त्याला गर्विष्ठ समजायचे, पण खरं कारण कुणालाच माहिती नव्हतं. आदित्य बोलत कमी होता, पण पाहत सगळं होता. अनन्या कधी थकलेली दिसते, कधी काळजीत असते, हे त्याच्या लक्षात यायचं. पण दोघांमध्ये कधी संवाद झाला नव्हता. फक्त एकाच ऑफिसमधली ओळख, त्यापेक्षा जास्त काहीच नाही. त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस पडत होता. सुरुवातीला हलका, पण संध्याकाळपर्यंत तो मुसळधार झाला. ऑफिस उशिरा सुटलं. बाहेर अंधार, रस्त्यावर पाणी साचलेलं, बस बंद झालेल्या, रिक्षा कुठेच नाही. अनन्या ऑफिसच्या बाहेर उभी राहिली, हातात बॅग, डोक्यात हजार विचार. आज घरी कसं जायचं? आई एकटी असेल, औषधाची वेळ झाली असेल. मनात भीती वाढत चालली होती. तेवढ्यात मागून आवाज आला, खूप शांत पण ठाम. अनन्या, तुला चालेल तर मी तुला घरी सोडू शकतो. ती वळून पाहते. आदित्य. क्षणभर ती गोंधळली. मनात संशय, भीती, आजूबाजूचा अंधार, पण पर्याय नव्हता. थोड्या वेळानंतर ती गाडीत बसली. गाडीत पूर्ण शांतता होती. फक्त पावसाचा आवाज, वायपरचा आवाज आणि अनन्याचा जोरात धडधडणारं हृदय. ती खिडकीकडे पाहत होती, पण मनात वेगळेच विचार. हा माणूस जर जर काही चुकीचं केलं तर? तिला स्वतःच्यावर राग आला, पण मन भीती मनात नव्हतं. आदित्य एक शब्दही बोलत नव्हता, फक्त समोर पाहून गाडी चालवत होता. त्याच्या वागण्यात कसलीही घाई नव्हती, कसलाही वेगळा इशारा नव्हता. अचानक एका ओसाड रस्त्यावर गाडी थांबली. इंजिन बंद झालं. आजूबाजूला अंधार, पाऊस जोरात, फोनला नेटवर्क नाही. अनन्याचं मन अक्षरशः गोठलं. हा तो क्षण होता ज्याची तिला भीती वाटत होती. तिच्या हाताला थरथर सुटली, डोळ्यात पाणी आलं. आदित्य गाडीतून उतरला, बोनट उघडलं, पुन्हा आत आला. तो काहीच बोलला नाही, पण त्याने आपलं जॅकेट काढलं आणि शांतपणे अनन्याच्या खांद्यावर ठेवलं. थंडी लागेल, तो एवढंच म्हणाला. त्या एका वाक्यात अनन्याच्या मनातली अर्धी भीती विरघळली. थोड्या वेळाने तो बोलू लागला. पहिल्यांदाच त्याने सांगितलं कसं त्याच्यावर विश्वासघात झाला होता, कसं त्याचं प्रेम तुटलं होतं आणि कसं त्यानंतर त्याने स्वतःशी एक वचन घेतलं होतं, कोणत्याही मुलीला माझ्यामुळे कधीच भीती वाटू द्यायची नाही. अनन्या गप्प होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पाऊस हळूहळू थांबला. गाडी पुन्हा सुरू झाली. थोड्या वेळाने ते तिच्या घरासमोर पोहोचले. गाडीतून उतरताना अनन्या थांबली. ती हळूच म्हणाली, मला वाटलं होतं तू कदाचित. आदित्य हलकसं हसला. मला माहीत होतं, तो म्हणाला. म्हणूनच मी असं काही केलं ते तुला वाटलंच नव्हतं. अनन्या पहिल्यांदाच मनापासून हसली. त्या पावसातल्या रात्री तिला एक गोष्ट समजली होती. प्रत्येक पुरुष वाईट नसतो, पण प्रत्येक स्त्री मनात थोडी तरी भीती घेऊनच जगत असते. आणि कधी कधी एक चांगला माणूस ती भीती कायमची पुसून टाकतो. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.